वर्षीचं या गणेश शाळेतील एक खास आकर्षण जर तुम्ही पाहिलं तर हे दशावतारातील आपले जे सुधीर कलिंगण आहेत त्या टाईपमध्ये हा दशावतारातील एक कलाकार गणपतीच्या स्वरूपात अवतरला आहे, म्हणजे आकार घेतलेला आहे या गणपतीने. म्हणजे तसं नमस्कार मंडळी, आज शेवटचा दिवस आहे गणपतीच्या शाळेत. आमचं काम बघा द्वारात कसं चालू आहे. हे आमचे मंदिरात आहेत सगळे. 1 2 बघा, एक बसला हो मोठो आमचा कारागीर. सकाळचे तरी कमीत 6 वाजले आहेत, 6 वाजले ना रे, 6 वाजले आहेत आणि सगळ्यांचं संपूर्ण जागरण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळे जरा अर्धे झोपेतच दिसते. तर हा दादा आहे नागेश दादा, देखणी करतो आणि खास म्हणजे त्याचं देखणी काम आहे आणि बाकी पण कलर कामं असतील तर तो त्यात मास्टर आहे. हा एक गणेश दादा. आता याच्याशी आपण थोड्या वेळाने बोलूया. आधी तुम्हाला गणपती शाळा दाखवतो आणि लास्ट आपण त्याच्याशी थोड्या गप्पा मारूया. हां तो जुनावाला कॉम्प्रेस आपलं म्हणतो ना की पहिला गणपती सगळ्यात महत्त्वाचा असतो. कोणाचा होता आला पहिला गणपती? सर्वात पहिला तुमच्या गणपती सोडून पहिला गणपती दोन गणपती पहिले. तर मी तुला हे विचारतो की पहिलं जे रंगकाम होतं त्या काळचं आपल्या, म्हणजे जेव्हा आम्ही पण खूप लहान होतो त्या काळच्या रंगकामात आणि सध्याचे जे नवीन प्रकारचं रंगकाम असेल किंवा अजून काही काम असेल यात तुला फरक काय वाटतो आणि किती बदल झाला आहे? नमस्कार मित्रांनो, मी पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या एचपीमध्ये. तर भावानू किती दिवस म्हणजे मी आता मुंबईला होतो, तुम्हाला माहिती आहे मागच्या 1 महिन्याआधी. तर तिथून जेव्हा मी आलो त्यानंतर म्हणजे दरवर्षी मी गेली 5-6 वर्ष ज्या शाळेत काम करतो ती आमच्या नांदगाव वाघाजीवाडीतील नागेश मिस्त्री आणि गणेश मिस्त्री यांची ही गणपती शाळा. तर या गणपती शाळेत गेली मी 6 वर्ष काम करतो आणि 6 वर्ष इथे मी गणपतीची असतील काही अनेक कला शिकलो. त्या कला शिकलो आणि त्यांच्याकडून म्हणजे मी थोडाफार ट्रेन झालो त्या गोष्टीत. तर तुम्हाला मी ती गणपती शाळा दाखवतो. ती गणपती शाळा आहे. आता तुम्ही जर नांदगाव वाघाजीवाडी तुम्ही या एरियामधील असाल तर तुम्ही या एरियात हे बाजूला जे गणेश मंदिर आहे त्या गणेश मंदिराच्या बरोबर समोर श्री नागेश मिस्त्री आणि गणेश मिस्त्री या दोन्ही भावांची अशी ही गणपती शाळा. आणि या गणपती शाळेत जर तुम्ही भेट द्याल तर तुम्हाला दरवर्षी काहीतरी नवीन दिसतं. कारण मी स्वतः इथे असतो त्याच्यामुळे मला माहिती आहे बॉडी कलर असेल किंवा प्रत्येक गोष्टीत नवीन काहीतरी असतं. तर आपण ती गणपती शाळा बघूया आणि गणपती शाळेनंतर त्या दादांशी बोलूया. तर चला. हे बघा, आता उद्या गणपती सर्व जाणार आहेत त्याच्यामुळे आज म्हणजे इथे आज जाणार आहेत आणि उद्या गणेश चतुर्थी येतं. उद्या गणपती जाणार आहेत. त्यामुळे रंगकाम आता पूर्ण झालं आणि किती दिवसांपासून मला दाखवायची होती गणपती शाळा. तर आज रंगकाम पण पूर्ण झालं. त्याच्यामुळे गणपती जरा उठून आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता बघू शकता सगळे गणपतीत आता हळूहळू रंग घेत आहेत. गणपतीतला देव जिवंत होतोय. आता सकाळचे तरी कमीत 6 वाजले आहेत, 6 वाजले ना रे, 6 वाजले आहेत आणि सगळ्यांचं संपूर्ण जागरण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळे जरा अर्धे झोपेतच दिसते. तर आधी आहेत आमचे पेंटर आनंद मिस्त्री, सोनेरी एकदम मास्टर म्हणू शकता तुम्ही. हा दादा आहे नागेश दादा, हा देखणी करतो आणि खास म्हणजे त्याचं देखणी काम आहे आणि बाकी पण कलर कामं असतील तर तो त्यात मास्टर आहे. हा एक गणेश दादा. आता याच्याशी आपण थोड्या वेळाने बोलूया. आधी तुम्हाला गणपती शाळा दाखवतो आणि लास्ट आपण त्याच्याशी थोड्या गप्पा मारूया. या काही मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहेत आणि बाकी सगळ्या या ज्या मूर्ती दिसत आहेत ही मूर्ती असेल किंवा हे सगळं मातीकाम आहे. ही हाती मूर्ती आहे दत्ताची आणि बाकी सगळे साच्यातून घेऊन त्याचा रेफरन्स घेऊन मग
माती काम करून त्याला एक सुबक असा आकृती दिलेली आहे. या वर्षीचं या गणेश शाळेतील एक खास आकर्षण जर तुम्ही पाहिलं तर हे दशावतारातील आपले जे सुधीर कलिंगन आहेत त्या टाईपमध्ये हा दशावतारातील एक कलाकार गणपतीच्या स्वरूपात अवतरला आहे. म्हणजे आकार घेतलेला आहे या गणपतीने, म्हणजे तसा तो बनवण्यात आलेला आहे. अजून याची सोनेरी व्हायची बाकी आहे, पण बाकी काम पूर्ण होत आलं आहे. आणि ही ऋषीमुनी टाईप ही पूर्ण झालेली आहे मूर्ती. आता त्याचा फोटो मी शेवटला सर्व मूर्त्यांचे मी गणपतीच्या शेवटी लावेनच, तुम्ही पाहाल. पण याला झरी म्हणतात. झरी ज्या प्रकारे माल येते पूर्ण शेला आणि धोतर दोन्ही झरीचं बनवलेलं आहे. आणि मोस्टली या शाळेत तर मी एवढी वर्ष कामं करतो आहे, मोस्टली जसं एखाद्या व्यक्तीला पाहिजे त्या प्रकारेच मूर्ती बनवली जाते. तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार इथून मूर्ती तयार करून घेऊ शकता. याला पण हे बघा इथे वेल्वेट आहे, हा साधा रंग आहे आपला लाल रंग, हे नेसवलेलं आहे धोतर. आणि इथे बाकी झरी आहे चमकते, ही सगळी झरी आहे. आणि हे लेखणी काम आहे. काही गणपतींना नागेश मिस्त्री म्हणून तुम्हाला दाखवलं त्याने केले. आणि काही गणपतींना ते काका आहे दादाचे, म्हणजे दादाचे आत्याचे मुलगा आहे, म्हणजे मोठेच आहेत ते वयाने, पण असा भाऊ टाईप आहे तो त्यांनी केलेला आहे. आणि बाकी सर्व लेखनी काम बघेल तर नागेश मिस्त्री स्वतः. तर आता आपण या शाळेची जी माहिती आहे ती आता दादाला विचारूया की सुरुवात कशी झाली आणि कल्पना नक्की काय होती. तर हा आहे गणेश मेस्त्री, जो खास मुंबईवरून या दोन महिन्यांसाठी येतो, 1.5-2 महिन्यांसाठी. तर दादा तुझं नाव सांग आणि तू ॲक्च्युअली काय काम करतोस आणि कधी येतोस ते जरा सांग मला. तू सांग, तुझं नाव सांग आणि त्यानंतर तू मुंबईतून म्हणजे कसा येतोस, म्हणजे कधी येतोस, आणि ह्या गणपती शाळेची सुरुवात तुम्ही कधी केली, किती वर्ष झाली आता गणपती शाळेला ते आधी सांग. मग आपण पुढे प्रश्न चालू. गणपती शाळा चालू करून 12 वर्ष झाली. 12 वर्ष म्हणजे आता 2024 14 9ला चालू केली. 9ला गणपती शाळा चालू. 9ला चालू केली. मग तुमच्याकडे पहिले गणपती म्हणजे किती होते तरी, की स्वतःचा गणपती? स्वतःचा पण असा आमचे इकडे स्वतःचा वैयक्तिक गणपती आमचं चालू केली सुरुवात 9ला. हां, त्याच्या अगोदर आम्ही ते बाजूच्या ज्यामध्ये असलेला लाला मिस्त्री त्यांच्याकडे करायचे. हां, त्याच्यावरून नंतर मग भावाची माझा भाऊ, मी मुंबईला करतो. मला याची लहानपणापासून आवड गणपतीची. हां, मूर्ती घडवणं सगळं मला लहानपणापासून आवड मासिकामध्ये. हां, आणि छंद मला जोपासता नाही मिळाला जोपासायला, तर त्याची एक संकल्पना झाली की मला करायचं आहे करू. हां, हां, त्याने मला विचारलं, मी सांगितलं हो. हां, आणि त्यावेळी मी जॉबला होतो. हां, पण काही दैव म्हणजे एक साथ असते आपली, तशी मी कंपनीमध्ये बोलतो की मला एवढे दिवस अमुक दिवस सुट्टी पाहिजे. त्यामध्ये मला महिना 15 दिवस किंवा 8 दिवस अशी सुट्टी गणपतीसाठी मला भेटायची त्यावेळी. हां, मग गणपतीसाठी मी महिनाभर मला कंपनी म्हणजे गणपतीनेच ती अरेंज केली असं पण म्हणू शकतो आपण एकेवेळी. म्हणजे महिनाभर पूर्ण आजपर्यंत मला कंपनीमधून महिनाभर सुट्टी पूर्ण मिळाली. आता मी वैयक्तिक काम करतो कंपनीमध्ये नाही. हां, हां, पण त्यावेळी आमची जी सुरुवात झाली ते आपलं वैयक्तिक एकच गणपती. आणि नंतर मग असे 2 गणपती आले. 2 गणपतीच्या नंतर मग 3 झाले. 3 असे म्हणता आज 70-75 आज गणपती आपल्या शाळेमध्ये आहेत. हां,
जे काय आहे ती त्याची लीला आहे. हां आपण त्याच्या पुढे काय तो करता तो आहे. बरोबर. फक्त त्याने जी हातामध्ये कला दिली आहे त्याची कला हातामध्ये त्याच्यामध्ये प्रगती करून दिली चांगली. आणि या कलेमध्ये त्याने रंगरूप देतो. आपल्या आयुष्यातले रंग हे हां जे काही इच्छा आकांक्षा आहे हां त्याने ते आपल्या पूर्ण करून घ्या, पूर्ण करावे. हां. आणि मग तू 1.5-2 महिन्यांसाठी त्यावेळी पण यायचंस आणि आता तू स्वतःचं काम करतोयस. मग तुला असं कोणती आठवण आठवते का तुझी की बाबा या गणपती शाळेत आहे पहिल्यापासून आजपर्यंतची अशी आठवण जी तू विसरू शकत नाही कधी, असं काही कोणता मोमेंट आहे का? कुठच्या ह्या शाळेत? हां तुझ्या आपल्या शाळेतला. अशी शाळा म्हणजे आठवण म्हणजे कशी आठवण म्हणजे असं काय नाही की आम्ही वैयक्तिक जो गणपती करायचे हां हां ते फक्त स्वतः हाती बनवायचे. हां एक गणपती 2 गणपती 4 हां. त्यावेळी तू कधी विचार केलास की आपल्याकडे आज जेवढे गणपती पण असतील मग त्यावेळी आम्ही हे नाही करायचं हातीच गणपती करायचं हां त्यावेळी. हां हां आता कसं आता एवढ्या कामामध्ये नाही जमत की हां जास्त मूर्त्या वाढल्यामुळे तेवढ्या हाती करायला नाही जमत. हां हां म्हणजे 1-2 आम्ही दोघेजण करणार त्यामध्ये मातीकाम करणारा अजून कोण नाही. हां बरोबर. आमचं तुम्ही असतं बरोबर, तुम्ही आमच्यासोबत असता महिनाभर मी रंगकाम ते असेल जी आवड आहे तुम्हाला तशी आवड जर मातीकामाची थोडी झाली हां नक्कीच. त्याच्यामध्ये सुबकता आहे म्हणजे अशी कामाला हे हां तशी आमच्याजवळ मातीकामामध्ये थोडंसं हे होतं. हां आम्ही साच्यातले बहुतेक थोडेसे करतो हाती. हां हां करतो आता हे त्याची कृपा यावर्षी हां त्याने हे करून घेतलं आहे. हां पुढचं काही सांगू शकत नाही. नक्कीच नक्कीच. तर मी तुला हे विचारतो की पहिलं जे रंगकाम होतं त्या काळचं आपल्या म्हणजे जेव्हा आम्ही पण खूप लहान होतो त्या काळच्या रंगकामात आणि सध्याचे जे नवीन प्रकारचं रंगकाम असेल किंवा अजून काही काम असेल त्यात तुला फरक काय वाटतो आणि किती बदल झाला आहे पहिल्यापेक्षा? पहिल्या रंगकाम म्हणजे असं होतं की अब्रक आता कसं आहे आता डायरेक्ट अब्रक मिळतो. त्यावेळी अब्रकची भिंग मिळायची. हां ती भिंग आणून ती भिंग सोलायची लावायची. हां ते धुवायची. हां. पण त्याच्यानंतर धुतल्यानंतर मग त्या भिंगांना पूर्ण असे गठडीमध्ये करून ती त्याच्यामध्ये ते एका परातीमध्ये किंवा कशामध्ये घेऊन ती गठडी हे करून तो अब्रक निर्माण करायचा. त्याच्यात हां तो कपड्यातून यायचा. जशी आपण धुतल्यानंतर जसं कपड्यापासून धुवून जशी घाण तसं तो अब्रक पोळल्यानंतर हां तो हे करायचा. तो अब्रक ती जी शायनिंग होती ती जी अब्रक जी हे होतं आज ते राहिलं नाही. म्हणजे आज कसं झालं खतावरचं झालं तसं हे असं झालं. हां जी ओरिजिनल जी शायनिंग खत जे त्याच्यामध्ये होती भिंगामधली जी शायनिंग मिळायची अब्रकमध्ये त्यात अशी बघा हे होत नाही तेच झालं. आणि त्यावेळी कलर पुढे सुटे कलर आहे पावडर आहे हां मग ती गोंदीमध्ये मिक्स करायची आणि ती गोंदीमध्ये मिक्स करून घाटून पूर्ण असं घट्ट असे हे बनवायचे. प्रत्येक भांड्यामध्ये कलर द्यायचे. तर डब्यांमध्ये रेडीमेड येतात फक्त घ्यायचं दूध खोलायचं गोंदीमध्ये वापरून ते कलर बनवायचे. ते गोंदीमधले कलर हे करून मग लाल डार्क असे ते वेगवेगळे करून त्याच्यावरती शेडिंग वगैरे तसे करायचे. पण त्यावेळी शेडिंग पण अशी की कॉम्प्रेसर त्यावेळी नसायचं त्यावेळी दुसऱ्या भाड्याने आणून असं त्यावेळी ज्यावेळी सुरुवात आम्ही त्यावेळी केली त्यावेळी कॉम्प्रेसर पण असं मला त्यावेळी भेटला की आमचं म्हणजे ठिकाणी होतो त्या ठिकाणी एक कॉम्प्रेसर होता. तो कॉम्प्रेसर एक असाच भंगारमध्ये टाकत होता. आणि काही मला एकाने
येऊन सांगितलं की असं गणेश असं आहे कॉम्प्रेसर बनवलं. हां तिथून शेडजवळ गेलो. शेडने मला फक्त एक शब्द टाकला मी शेड असंच आहे तो कॉम्प्रेसर देऊ ना मला जर माझ्याकडे दिला तर मला एक काम होईल हां हां असं. तो जुनावाला कॉम्प्रेसर. हां तो कॉम्प्रेसरने मला तो शेडने शब्दावरती काही घेतलं नाही. हां हां नुसत्या शब्दावरती तो गणपती करणार नाही जाऊन हां ह्या ह्याच्यावरती तो मला कॉम्प्रेसर दिला त्यावेळी. हां आणि त्यावेळी मी तो कॉम्प्रेसर दिला त्याच्यावरती आम्ही श्री गणेश चालू केला. हां असं मग आज तुमच्याजवळ आता कॉम्प्रेसर आहेत 2 आहेत कॉम्प्रेसर आता. हां परंतु जी देवाची जी एक कामाला म्हणा किंवा जी एक ओढ होती हां किंवा मशीनवरती जे पटकन म्हणजे आता आपण आशा म्हणतो पटकन काम होतं हां. तर त्यावेळी पण होतं. ते त्यावेळी कसं गोंदीचे कलर गन वगैरे खूप सांभाळून वापरायचे लागले. हां आता त्यावेळी काही तेलांचे वॉर्निश वापरायचे. वॉर्निशचे गणपती असेल हां हां वॉर्निश पण तेल मारायचे. हां तेल मारलं की ते परत कसं करावं. आता कोणाला वॉर्निशचे गणपती आवडत नाही. फक्त जास्त म्हणजे वॉर्निश म्हणजे पूर्ण गणपती वॉर्निश हां पूर्ण म्हणजे चमकी ह्या शाईन यासाठी तेलासारखं आपण तेलासारखं. हां जसं लॅमिनेशन आपण पेपर फोटो लॅमिनेशन हां हां तसं गणपती पूर्ण व्हायचा. पूर्ण असं तुम्ही ते डोकीवरती जरी पाणी वाचलं हां तरी कुठे पाणी त्याला मिळेल लागणार नाही. आतमध्ये हां कुठे त्याला मिळेल. हे आम्ही पाहिलंच नसेल आमच्या पिढीनेच पाहिलं नसेल. ते काही पण त्याचा त्रास आहे. त्याचा त्रास म्हणजे कसा की तो मारल्यानंतर जो दुष्काळ असेल पूर्ण हां हां जसं थिनरचं कसं वाचतो तसं तो त्याचा वास असं तो पूर्ण सगळीकडे पुरा धूळ हे व्हायचं. हां आणि पूर्ण कसं ते माते खुल्या भागामध्ये घ्यायचं. हां हां ते पटकन जर चिकटलं एकदा हां तर ते संपूर्ण घेऊन यायचं. कचपा काढायचा. तुला म्हणजे तुमचा आता असा पहिला आपलं म्हणतो ना की पहिला गणपती सगळ्यात महत्त्वाचा असतो. म्हणजे कोणाचा होता आला पहिला गणपती सर्वात पहिला तुमच्या गणपती सोडून पहिला गणपती? आमचा सोडून पहिला संतोष सावंत आणि परब हे 2 गणपती पहिले सुरुवातीचे. हां आता मी जो करतोय तो हा त्यांचाच गणपती संतोष संतोष परब संतोष सावंत. त्यातनं हाच गणपती पहिला आमच्या शाळेमध्ये हां हां हा एक आणि हा एक हे 2 गणपती बरोबर बाजूलाच योग आहे. योग हे 2च गणपती श्री गणपती हां शाळेची. हां आणि त्याच्यानंतर मग तो मोठा गणपती राजा गावकर तो. मला असं विचारायचं होतं तुला की गावातले गणपती आहेत आणि म्हटलं तर शहरात गणपती असतात त्यात किमतीत एवढा फरक असतो आणि म्हणजे असं का असतं किमतीत एवढा फरक परत तेवढंच मोल गावात मिळतं का? नाही शहरामध्ये खूप डिफरन्स आहे. आज नाही म्हटलं तरी ही मूर्ती आता माझ्या समोर आहे. हां ही शहरामध्ये 10 ते 12,000 रुपये इमिटेशन म्हणजे इमिटेशन नाही हां अशी या पद्धतीने 10 ते 12 प्लास्टर ऑफ पॅरिसची प्लॅस्टर आणि मातीची घ्यायला गेलं तर 15,000 मुंबईला आणि तेच इथे इथे आज ती इथे घ्यायला गेलं तर तिथंच तर 5,000 रुपये द्यायला इथे खूप म्हणजे माणसं आहे कसं हे नाही हां द्यायला कोण 5,000 मिळणं मुश्किल आहे एवढ्या मूर्तीला. तर हा फरक आहे. म्हणजे मुंबईला मार्केटिंग काय आहे की त्या ठिकाणी माती म्हणजे प्लॅस्टर पॅरिसचं कसं होतं त्या ठिकाणी विसर्जित होतं. हां भाव माणसाचा नाही आहे. माणसाचा लोभ वाढला. हां लोभाने सगळं माणूस काय करणार त्याचा म्हणून मारतो हां हां असं त्याची
मोठी म्हणून माझी मोठी, पण तो असा विचार करत नाही की बाबा मी त्यासाठी किती वेळ आहे, देव माझ्या घरी येतो, मग आपण त्याच्यासाठी काय करतो की त्या गणपतीसाठी थोडंसं आपण म्हणजे देव पहिलं ही मूर्ती छोटी जरी असली तरी तिच्या खूप असं वाटायचं की मूर्ती आणायची त्यावेळी ती केव्हा चतुर्थी म्हणजे असं आज आम्हाला आतुरता असेल. आज आम्हाला असं वाटतंय की सर्व खूप इथे बघून जसं पूर्ण प्रसन्नता एवढे आला की उद्या आज नाही तर उद्या बघितलं इथे खऱ्यामध्ये इथे अंगणामध्ये यायला बरोबर खाली झालेला असं पोरं खाली ते तसं इथे पूर्ण म्हणजे असं वाटतं की इथे पूर्ण सुंदर असं आहे. म्हणून तसं एक गणपती आहे तो आपला तिथे, त्यामुळे केव्हा येते रात्री तो बसला तरी पूर्ण प्रसन्न. आज पर्यावरण मग याच्यासाठी मातीचे शाडू मातीची मूर्ती गरजेची पहिली पारंपरिक पद्धतीची पारंपरिक जो इतिहास आहे मूळ इतिहास तोच इतिहास खरा आहे. की जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळी भावाच्या एका शब्दाखातर तू हे तयार झालास इथे यायला. आज जर तू म्हणशील तर भावाचा नाही आहे, तू बघशील आता जग पूर्ण बदलत चाललंय, पण आजही तुम्ही 12 वर्ष एकत्र आहात आणि एकत्र त्याच्यासोबत तू आहेस. तर म्हणजे जेव्हा तुला त्याने ही पहिली कल्पना सांगितली तेव्हा तुझ्या मनात काय भाव आलेला आणि तुझं काय विचार होते तुझ्या त्यावेळी? विचार म्हणजे कसं होतं माझं लहानपणापासून मी ज्यावेळी इथे करायचो मला हे मातीचं खूप छंद, मातीचं हे करायचं. तर परंतु कसं आलं की मला घरच्यांनी विरोध केला हे केलं तर मग पुढचं त्यामध्ये हे केलं तर पुढचं तुमचं तुम्ही करिअर कसं करता, पुढे तुम्ही पुढे बाहेर नोकरी धंद्याला लागला तर हे कसं होणार असं एक हे झालं. मग त्यावेळी मला तो विरोध हे करू नको तू अडकून राहते याच्यामध्ये असं ते मी ते हे केलं. पण तू कसं असतं त्या भगवंताला त्या ठिकाणी यायचंच आहे, तो कोणत्या ना कोणत्या रूपात तिथे तो कोणाला तरी निमित्त पुढे बनवतो आणि तो त्या ठिकाणी येतो. म्हणजे ज्याने त्याला तिथे यायचंच होतं. परत त्या माहिती त्या मूर्ती घडवून मी मूर्ती घडवतो मातीची पूर्ण मूर्ती घडवतो. आता काय त्या आलं घडवायला पाहिजे असं. आणि मला मी यासाठी बाकी जरी सुट्टी काढून आलो 10 दिवस राहिलो नाही गेलो, पण ह्या ठिकाणी ह्यावेळी पूर्ण मी 1-2 महिने आले पूर्ण माती काम सुरुवातीपासून अनंत चतुर्थीला मी नंतर मग जातो आणि शेती करून. म्हणजे तू ही कला म्हणजे शिकलास कुठे, म्हणजे तुझे गुरु कोण किंवा तुमच्या दोघांचे? कसं ह्या गोष्टीला बरोबर आहे, पण ते म्हणतात ना की गुरु असं हे म्हणता येईल. मला लहानपणापासून ही चित्रकलेची आवड लहानपणा, पण चित्रकला तसं काय मला क्लास नाही घेतला की ड्रॉइंग करायला कुठे असं नाही. आमच्या इथे अगुरमी शाळा आहे, त्यांच्या शाळेमध्ये आम्ही जायचो. पण आम्हाला तिकडे कसं जरी तिथे गेलो तर ते गणपतींना हात लावायला नाही. माती कुठे आम्हाला माती जर पाहिजे असायची माती घ्यायला गेलं आम्हाला ते सांगायचं माती इथे तिकडे मातीचं दूध ठेवलेलं तिकडे घ्या. मग तिकडे आम्ही जाऊन ती माती घ्यायची, त्यांच्या घराच्या याच्यावरती माती टाकलेली आहे ती आम्ही माती घ्यायची. मग ती घ्यायचो तिकडे
करून घरी आणायचं आणि घरी आणून नंतर मग आम्ही ती माती दाणे करायचं प्राणी म्हणून पक्षी म्हणून घरी बनवायचं. हां एक दिवशी असंच झालं. तर ती कोणी शिकवलं असेल ते बनवायचे कसे बनवतात काय ते बघून हां ते मी फक्त तिथे निहाळायचो. हां किंवा कुठे आणि कुठे गेलो त्यावेळी आणि कुठे आमच्या इथे शाळा तशा जवळ नव्हत्या. हां एक होती कुंभारवाडीमध्ये वसंत कुमार त्यांच्या तर आम्ही ते असे बघायला असे जायचे. पण जवळ शाळा एकच. तर त्यावेळी गणपती असायचे शिरगावला वाडी पेंटर तुमचा घरचा आमचा वैयक्तिक हां हां वाडी पेंटर आणि जवळ वाडी शिरगावला. हां हां त्यामुळे तिथे ते काळ कसे करतात ते काय मग ते कसे करतात ना तसं मी घरी येऊन ती माती काय ना काय करायला पाहिजे. हां 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 असंच करता मग नंतर मग माझा मित्र गोसावी अर्जुन गोसावी हां मी एकत्र जोडले शाळेतले. हां तो माझ्या बरोबर इथे गोसावी तिथे नदीमध्ये जाऊन आम्ही ती माती आहोत. एक नदी कुंभारवाडी आहे ना हां हां ठिकाणी माती होती कुंभार माती. हां हां ती माती तो काढून द्यायचा हां आणि ती माती आम्ही तिथे आणायचो काय ना काय चित्र बनवायचं. त्यावेळी अशी चित्र बनवता थोडं चूक होते चुकीतनं सुधारणा होता आजपर्यंत. आता थोडं आपल्या जसं चित्र आहे तसं चित्र करून रेखाटणी जमते. एकदम हुबेहूब रेखाटणी कुठेतरी खालीवर होत ते पण थोडं म्हणजे जोडीला तोड आणि जोडीला जोड ते असल्यामुळे आम्ही ते करतो. जेवढे पण काय चुकीचं मार्गदर्शन करतात असं नाही काय चुकीचं त्यांना मी सांगतात. त्यांना याची पण खूप अनुभव आहे. तर मग आता मी एंड घेतो व्हिडिओचा. तर हा आहे गणेश दादा. हा मुंबईत पण काम केलंस ना तू? मुंबईत मला तू एकदा बोललास तिथे पण आपल्याला जायचं होतं पण राहिलं ते गोरेगावला. दिलीप आंगणे म्हणून शेखर मानगावकर ते कुठे ते मालाडला. हां 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 गोरेगाव लिंक. हां हां तिकडे 5 फुटापर्यंत देवीच्या मूर्त्या मातीच्या बनवल्या देवींच्या. हां हां हाती. हां हां आता इथे पण दादाच हाती काम करतो मोस्टली. इथे तुम्ही ज्या मूर्त्या बघा ती दत्ताची असेल किंवा अजून ती मगाशी मग तुम्हाला दाखवली ऋषीमुनी, त्या सर्व ज्या मूर्त्या आहेत त्या दादाने बनवल्या आहेत. इथे जी शेडिंग तुम्ही आता धोत्रांवर आणि बहाल इथे बाकी कुठेही मी तुम्हाला व्हिडिओ दिसेल ती सर्व दादाची आहे. आणि रेखणी काम असेल तर ते नागेश दादाचं असेल. आणि अजून त्यांचं नाव मला माहीत नाही, काकांचं आलेले त्यांचं रेखणी काम आहे सर्व. तर हळूहळू दाखवेन व्हिडिओ आणि जे फोटोज आहेत ते शेवटला मी व्हिडिओच्या तुम्हाला दाखवेनच. हां नरेश अण्णा नरेश मिस्त्री हरकू ना हरकूच आहेत त्यांचं ते रेखणी काम आहे. आणि बाकी आता गणेश शाळेचे थोडे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला या व्हिडिओ दाखवेनच. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल किंवा भेटायचं असेल किंवा तुम्हाला शिकायचं जरी असेल तरी मी तरी सांगू शकतो बिंदास. कारण इथे मी 6 वर्ष आहे, गेली 6 वर्ष आणि गेली 6 वर्षांनी मला कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाहीत. सो शिकायचं जरी असेल तर तुम्ही इथे येऊन शिकू शकता. अशी गणेश शाळा बिंदास शिकू शकता, कसलीच गोष्ट नाही आणि कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं नाही. आणि तर मी बोलत बसलो तर इथे दिवस जाईल. तर चला या गणेश शाळेचा पत्ता मी कमेंटमध्ये देईन. यांचा मोबाईल नंबर तुम्हाला हवा असेल तर मोबाईल नंबर मी तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोन्हीमध्ये पण देईन. हा गणेश दादा आहे आणि तो आहे तो नागेश दादा, नागेश मिस्त्री. तो घरकामं पण करतो, पेंटिंगची कामं असतील
तर ती कामं पण तो करतो आणि बाकी सुतारकाम तर त्यांच्या हातचंच आहे, रेग्युलर हात बसलेला आहे मिस्त्री असल्यामुळे. सो बाकी तो सगळी म्हणजे ऑलमोस्ट हे दोघेही भाऊ बाकीची पण कामं करतात म्हणायला गेलं तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत थोडे व्हिडिओज मी टाकेनच शेवटला. आणि आता गणपती तर उद्या जातील, गणपती शाळा पण खाली होईल. सो नेक्स्ट इयरला परत आपण हा व्हिडिओ असाच बनवू आणि या पुढच्या वेळी काहीतरी नवीन मातीकाम दाखवूया, कारण यावर्षी मला मुंबईला असल्यामुळे यायला लेट झालं. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आज शेवटचा दिवस हा गणपतीच्या शाळेत. आमचं काम बघा द्वारात कसं चालू आहे. हे आमचे बंधुराज आहेत सगळे. 1 2 बघा, हे का बसला हो मोठो आमचा कारागीर. तो कारागीर दाखवतो तो. बघा एकदम कोणात कसो बसलो हा आपलो मोबाईल घेऊन. काय तो गणपतीवर गप्पा मारता काय करता त्या कायच माहिती. अशा तऱ्हेने बघा जोरात काम चालू हा. जवळजवळ आमचा झालेला 90% ना 95% काम कंप्लीट हा. आता लोक योग चालू होतील. हे बघा ही समोरची येऊची वाट हा. थोड्या वेळात लोक योग चालू होतील. आता तर म्हणजे तुमका आता दाखवत कशा तऱ्हेने आमचे बंधुराज काम करतात बघा हळूहळू. हे आमचे गणेश पाटील यूट्यूब चॅनलचे मोठे आणि हे खरे पेंटर हा या शाळेचे नागेश मिस्त्री. आणि खरे सूत्रधार म्हणशाल तर हे बघा गणेश मिस्त्री.